आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती गरीब गायवानी तोंड केलंय ग. हे बघ, म्हणजे तुझ्या ह्या साध्या चेहऱ्यानं का नाही तुझ्या ह्या बनीला आणि तुझ्या आईला खुळी कर. मला न ग. तुझा बलम्या आज तुला भेटाय आला होता आणि जाताना आम्हाला गायब करायची धमकी देऊन गेलाय. पण तो इथं कधी आला होता? तुम्ही तिघी नव्हतासा का नाही घरात, तवा आला होता. हा, मला आत्ता कळलं तुम्ही तिघी घरात नसताना तो का आला होता. मला पक्क ठाव आहे तुम्ही तिघी जणी त्याला पुढं करून आम्हाला घाबरवताय. आम्ही असं का करू आत्या? कारण तुला डीजे बरं लगीन करायचं नाही म्हणून. त्याच्यासाठी एवढं कशाला करू आम्ही? आणि आठवंब्याशी लग्न ना दीदी नाईलाजाने करतीये. ए चिचकुळे, तू कशाला ग मध्ये मध्ये बोलतीस? तुझ्या भनी बरं बोलते ना मी, मग मध्ये मध्ये तोंड घालू नगस. आते खरंच आम्ही असं काहीच केलं नाहीये. नाही 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 नाही, आता माझा तुमच्या कुणावरच भरोसा नाही. त्याच्यामुळे मी पक्क ठरवलंय आता डीजेचं आणि मंजीचं कोर्ट मॅरेज करायचं. त्याच्यामुळे म्हणजे तुझी कागदपत्र दे. आजच्या आज त्या वकिलाकडे जाते आणि रजिस्टर करून येते. दादा, अरे दादा, बघतोयस नका र? अरे तुझं घर सांभाळणाऱ्या तुझ्या या भनी बरोबर तुझी बायको, तुझ्या या पुरी कशा वागते त्या बघतोयस नका? अरे मी समजा करते, कुणासाठी करते? अरे तुला वचन दिलं म्हणूनच करते नका? मला पक्क ठाव होतं तुझं आणि त्या बलम्याचं काय तर झंगाट हाय. त्याच्यामुळेच तू कागदपत्र द्यायला घाबरतेस. वंस, मी माझ्या लेकीवर उगाच भलते सलते आरोप करू नका. होय ना, मग तिला कागदपत्र द्यायला सांग. भलता चलता आरोप. दिदे, तुला काय गरज नाही ही कागदपत्र देऊन स्वतःला प्रूव्ह करायची. अगं नग करूस असं. दिदी ऐक की अगं. डीजे चल, चलो. म्हणजे अगं पोरग तुझ्या मागे हात धुवून कशा पायी लागलाय ग? बघ की, एकतर आत्याच्या डोक्यात लग्नाचा विषय गेला होता, आता त्यो आलाय तर परत तिच्या डोक्यात हे भूत आले. हो, ते विवाह नोंदणी कार्यालय कुठं आहे? हु आर यू? आणि असं डायरेक्ट आत कसा आला? लाज नाही वाटत? एक मिनिट. काय म्हणाला? लाज नाही वाटत असं डायरेक्ट आत यायला? यात लाज वाटण्यासारखं काय आहे? शट अप. वकिलांचं ऑफिस आहे हे, जरा तरी मॅनर्स ठेवा.
ते विवाह नोंदणीचं कार्यालय कुठे आहे ते जरा सांगता का? कोणाचं लग्न आहे? डीजेच. कोणाचं? माझं. अरे कशाला रे कोणाचं आयुष्य बर्बाद करतोय? हा, काय म्हणाला? काय नाही, सरळ बाहेर जा. जिन्यावरून उजवीकडून वरच्या बाजूला तिसरी खोली. सरळ बाहेर जा. जिन्यावरून वरच्या बाजूला उजवीकडं तिसरी खोली. हा लक्षात आहे. सरळ बाहेर जा. जिना नाही, जिन्यावरून वरच्या बाजूला तिसरी खोली. सत्य हे बोका इथं असू दे सोड. साहेब येऊ का? या बसा. यात तिथं चेक नाक्यावर असणाऱ्या 2 हवालदारांचं स्टेटमेंट आहे. बघू. धन्यवाद धन्यवाद. अरे याने तर बऱ्याच गोष्टी सोप्या होणार आहेत. या जोरावर जामीन तर मिळेलच, शिवाय सुटकाही होऊ शकते बरं का. मग तर लईच भारी काम झालं. आणि तसं बी आमचं तात्यासाहेब कुठल्या निर्दोष व्यक्तीला लटकूच देणार नाहीत. आणि त्यातल्या त्यात गरीब माणसाला तर नाहीच नाही. बरं ठीक आहे, मला दुसऱ्या केससाठी निघायचंय, मी निघतो. ठीक आहे साहेब. सत्या साहेब, ते हाफ चड्डीव पोरगा आलं होतं ते काय म्हणत होतं? त्याची नक्की काय केस आहे? त्याची कसली आली आहे केस? केसचा आणि त्याचा काय संबंध? तुम्ही ओळखता का त्याला? नाही हो, विवाह नोंदणीचं कार्यालय कुठे विचारायला आला होता. लग्न करतोय आता, थोडक्यासाठी लग्न करून काय उपयोग? जाऊ दे, काय काय जण येतात. कराय. ठीक आहे साहेब, येतो. चालेल. सत्या, कन्फर्म हो मंजू आणि बोकेचं रजिस्टर लग्न करायला असणार आहे. जाऊ दे सोड, आपण निघूया. अरे असं कसं निघूया? तुझ्या लग्नाचा बारी जोला त्या पुरगीनं आणि आपण काहीच न करता निघायचं. बलमा, मला आता ह्यो विषय जास्त ताणायचा नाही. आणि तिनं माफी मागितली आहे ना, त्यासनी काय करायचं ते करू दे. अरे तिची चूक होती म्हणून माफी मागितली, काय उपकार करते आपली होती. हे बघ सत्या, माफीचा विषय संपलाय, लग्नात अजून बाकी आहे की. असं नाही सोडायचं त्यासनी. तिने तुझा अपमान नाही, तुझ्या पुऱ्या खानदानाचा अपमान केला, लक्षात ठेव. बरोबर आहे म्हणा. एवढ्या सहजासहजी सोडा ना आपण तिला. बरोबर आहे तुझं. यासनी काय करायचं ते करू दे. आपण जाऊन डायरेक्ट वाघमारे मॅडमना जा विचारूया. हा, हे बेस्ट आहे. चल. हा, चल. तू म्हणजे कोण आहे ग? आता कशाला आलायस? कसं आहे वाघमारे मॅडम, काही माणसं आपल्या नशिबात नसतात, पण स्वतःची कर्म त्यांना आपल्यापर्यंत ओढून आणतात. आणि तुमची कर्मच एवढी थोर आहेत की मला नेहमी यावं लागतं तुमच्या नशिबात. अजून किती त्रास देणार आहेस ते एकदा सांग मला. तुझ्या म्हणण्याप्रमाणे माफी बी मागितली आहे ना मी. आता अजून काय हवंय? माफीचं प्रकरण संपलंय मॅडम. आता प्रकरण आहे ते तुमच्या लग्नाचं. मी माझ्या वाटेनं जाणारच होतो, पण तुमचं लग्न होतंय असं माझ्या कानावर. आणि माझं लग्न मोडून तुम्ही स्वतः लग्न करणार हे जरा नॉट फेअर डील वाटते मला. मी होऊ देणार नाही तसं. मी त्यासाठी बी तुमची जाहीर माफी मागते, पण माझा पिच्छा सोडा. असा कसा सोडणार? माझ्या खानदानाला जन्मभरासाठी अपमानाची जखम दिलीत ना तुम्ही. पण ती जखम आता तुम्हाला बी झोंबायला पाहिजे मॅडम. आता काय बी झालं तरी तुमचं लग्न अजिबात होऊ देत नसतोय मी.
असं आहे ना? मग ठीक आहे. मग मी मंजिरी वाघमारे तुम्हाला शब्द दे. काय झालं? अगं प्रिया मैत्रीण आहे ग माझी, आणि तिचं लग्न त्या गुंडाशी लावून देऊ. त्यात त्याची आई एकदम कजाग आहे, हैराण करेल ग प्रियाला. अगं आपली प्रिया काय कमी कजा काय वय? अगं भल्याभल्यांना सरळ केलंय तिनं. नाही नाही, तरी बी मी प्रिया बरोबर असं कधीच नाही होऊ देऊ शकत. अगं मॅडम, एवढं डोकेपोट करण्यापेक्षा त्यांचं नाव A to Z मध्ये टाका. जशी पाहिजे ना तशी पोरगी मिळेल. ए वाळक्यात, अगं तू काय असतंय ते? ते लग्नासाठी पोरगी शोधून देतात. माझं बी नाव मी तिकडेच टाकायला चाललो होतो, पण तेवढ्यात तुम्ही मला उचलून इकडे टाकला. अगं मंजू, ही बेस्ट आयडिया आहे बघ. मला बी तेच वाटते. एक काम करते, आज वेळ मिळाला की पहिलं जाऊन तेच काम करते. हा एक्सक्यूज मी. बोला, कोणासाठी मुलगा बघताय? तुमच्यासाठी का यांच्यासाठी? अगं वैतरी बघ माझं. अहो तसं नाही हो, कालच एक म्हातार आलं होतं बघा, वरात काढून गेलंय ते. ग बस, माझ्या पोराला पोरगी शोधतोय आम्ही. मग हा फॉर्म घ्या आणि ह्याच्यात सगळी माहिती भरा, आणि A to Z तुमच्या मुलाची माहिती भरा बरं का. वय वय. इंग्रजीत आहे, चांगलंय. सपनी, आता कसं आहे, ही फॉर्म मी लिहिला असता, पण आता मीच सांगणार, मीच लिहिणार. तुला काही काम नका का? हा बस तिथं फॉर्म भराया. वय वय. बसा बस. भरते. सपने ली. सत्या मायाताई सुर्वे, आमदार तात्यासाहेब यांचा उजवा हात, भावी होणारा कार्पेंटर. कॉर्पोरेटर असते ती. तीच ती. धर ली. आणि हे पण ली. लहानापासून मोठ्यांना समद्यांना मदत करायला धावतो तू, आणि आत्ताच समद्यात इम्पॉर्टंट संडासाचं ओपनिंग केलेलं ती बी ली. आणि शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम त्यो बी परवाच वाटलं नाही का मशीनी, हा ते बी ली. आणि अजून लई प्रोग्रामिंग करायचंय त्याला, सगळी मी भरते बरोबर. असं काही बी नसते लिहायचंय त्यात. हे सपनी, उगा नापाचा शेंड हाणू नका. माझ्या सत्याला काही कंदीपेड्याच्या दुकानात नाही बसायचं. ली म्हणलं की लिहायचं. लिहिते. संडासाचं उद्घाटन केलं. मॅडम, तुम्ही काय कुणाची सुपारी घेताय का? नाही. मग कुणाचा हातपाय मोडायचे आहेत? काही काय बोलताय? मग ही गुंड फॅमिली इथं कशाला बोलावली? म्हणजे? अहो, त्यांचं पोरग रस्त्यावर हाणामाऱ्या करते, आणि उगाच त्याचं लग्न लावून देऊन नसतं झंगाट येईल तुमच्या माग. माणसं स्थळ जुळवा येते, ती बी यायची बंद होतील तुमच्याकडं. अहो लिहायचं फाडून का टाकलं? ओ बाई, तुम्ही इथून निघा बरं. आम्ही गाव गुंडांची लग्न लावत नाही. प्लीज तुम्ही निघा इथून. हो, गुंड कुणाला म्हणताय तुम्ही? कुणाला म्हणजे? तुमच्या मुलाला. उगा तोंडाला येईल ती बोलायचं नाही. हा, त्यो कोण आहे, कुणाचं काम करतोय माहितीये का तुला? कुणासाठीही काम करू दे, शेवटी तो गुंडच. थांब, तुला असं नाही कळायचं. गुंडगिरी काय असते ना ते बघच आता. सपनी, बालम्याला लोकेशन पाठव. बालम्या, सपनीने जी लोकेशन पाठवले की नाही, तिथं आत्ताच्या आत्ता पोरं घेऊन पोहोच. तिथं तुझ्या सत्या दादाला काय बाय बोलतात बघच आता. मम्मी जाऊ द्या की, शांत व्हा की जरा. जाऊ द्या काय जाऊ द्या? कोणी बी काय बी माझ्या लेकाला बोलवलं, मी बरी ऐकून घेईन. अहो मीच काय, अख्खा सातारा म्हणतोय.
आणि तेच मी तुम्हाला सांगतेय. आणि जर तुमच्या मुलाचं नाव इथं नोंदवून घेतलं तर काय इमेज राहणार आहे आमची? ए आली मोठी इमेज वाली. तुला माहिती का माझ्या पोराची काय इमेज आहे ते? बघा बघा आत्ताच कशा बोलतात ते त्या. अहो एखाद्या मुलीचं यांच्या पोराबरोबर लग्न लावून दिलं तर काय काय सोसावं लागेल तिला. आणि ही अशी सासू कोण खपून घेईल? वय वय काय अशी सासू म्हणजे असं मम्मी नाहीत तशा, लई चांगल्या आहेत त्या. अहो मम्मी जाऊ दे की आपण निघूया की. ए सपने गप तू, तिचं लईच तोंड चाला लागलाय. अहो मॅडम तुम्ही ऐकून तर घ्या. ए थांब 2 मिनिटं, आता कळेल तुला. मम्मी कोण काय बोललं? ही ए टू झेड वाली, ही ए टू झेड वाली आपल्या सत्याला मावाली गुंड बनली. काय? ए टू झेड वाली, कळलं का गुंडगिरी काय असते ती? देखणी आणि संस्कार या पुरी बरोबर नाही माझ्या पोराचं लगीन लावलं तर नाव सांगणार नाही. मायाताई सुर्वे उर्फ मम्मी साहेब. चल रे बलम्या. ए चला. धनजीराव, ते वंसन दादा कुठे गेले हो? ते मला नाही माहित मामी. गुरुजी या 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 गुरुजी या, बसा बसा. आमू गुरुजींसाठी पाणी आण ग. मी आणते, ते अभ्यास करते ना. हे माझा पोरगा दानाजी. त्या दिवशी नाही बघितलं तुम्ही? हा, हे जे शीत लगीन लावायचे तेच लावायचे. चालेल चालेल चालेल. घ्या घ्या. सुनंदे बस बस. हे बघ सुनंदे, तो गुंड आहे का नाही? अगं तो मवाली पोरगा ग. त्याला अजिबात काय बी न कळता आपण लगीन करू शकतोय असं म्हणते ती गुरुजी. गुरुजी कंच्या स्टाईलने मग ते गंधर्व विवाह म्हणतात त्याला. हा, गंधर्व विवाह. गंधर्व विवाह केला की नाही तो 4 माणसात करता येतो. त्याला खर्चही कमी येतो आणि हो, या कानाची त्या कानाला कळणार सुद्धा नाही. हा, त्याच्यामुळं सुनंदे आपण हीच करू बघ. मी तर ठरविलंय बघ, करून टाकू गंधर्व लगीनच. हा, तुझं काय मत आहे? हे बघ, तिला सुद्धा हीच मान्य असणार आहे, मला तर माहित आहे बघ. गुरुजी डन डन डन, तुम्ही मूर्त काढा. आत्ते लय होते तुझं, मला नाही पटत हे. आणि तू किती बी लपाछपी केली ना तरी मी गाव बोबाटा करणारच या लग्नाचा. आमरे सुनंदे, तुझ्या पोरीला आवर घाल, नाहीतर रत्ना काटे म्हणते ती मला. काट्यानच काटा काढीन बघ. गुरुजी आव गुरुजी, आता लगीन घर म्हणलं की एवढ्या तेवढ्या कुरबुरी होणारच हो. आणि त्यात कसं ही करवली आहे ना घरातली, आपण ती गंधर्व लगीन ठरवलं आणि मग आता तिला काही मिरवता येणार नाही म्हणून जरा नाराज आहे. बाकी काय नाही. तुम्ही काढा काढा मुहूर्त काढा, चांगला मुहूर्त काढा भारीतला. हा, आणि कळवा आम्हाला. मॅडम, मॅडम आले. या मॅडम. बघा ना काय अवस्था केली ऑफिसची आमच्या. नक्की काय झालंय? कुणी केलंय सगळं? अहो, एक गुंडांची टोळी आली होती आणि त्या टोळीची म्होरक्या एक बाई होती. तिच्या मुलाचं स्थळ आम्ही नाकारलं ना, म्हणून ही अवस्था केली आमच्या ऑफिसची. बघा ना. असं कसं?
काय मोगलाई लागून गेली की काय? मग काय तर चुकीचं आहे सगळं. हो मॅडम, तुम्ही त्यांना अटक कराच. अहो मॅडम, असं नाही करतायत. तुम्ही रीतसर कंप्लेंट नोंदवल्याशिवाय आम्ही काहीच नाही करू शकत. मी रीतसर तक्रार करणारच आहे. अरे मम्मीला एक मला कुणी काय बोललेलं आवडत नाही, पण तुला तर कळायला पाहिजे होतं. आता काय पोलीस प्रकरण होऊ नये म्हणजे झालं. ए बधीर, अरे काय तांब्या फुडतोस का? तेवढंच असतंय ती. तुझा पप्पा कुठे गेलं? काय माहित कुठे गेले ते. बोलले मला कुठे गेले ते, पण तेव्हा मी हेडफोन्स घातले होते ना. भया 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 भया, काय सणासुदीचं ह्यासनी शिकवून ठेवलंय का नाही कुणान ठावं? ए म्हणजे सुनंदे, काय ग तुम्हाला आज पाडवा हाय ती तर ठाव आहे का नाही? हा, काय उत्साह दिसा ना तुमच्यात. चला लवकर. काय ग म्हणजे हे काय? आज सणासुदीचं बी तुला काम बाजूला ठेवा ना वे. अगं आम्हाला सुट्टी नसते, माहित नाही वे तुला? बायच्या जन्माला आलं का नाही की आपसुकच खांद्यावर जबाबदाऱ्या पडत असते त्या. सुनंदे, वाईच लेकीला बायच्या जबाबदाऱ्या शिकीव. आणि हे बघ म्हणजे माझ्या डीजे बरं एकदा का लगीन झालं का नाही की मी सासू म्हणून तुझा यो तोरा अजाबात चालून देणार नाही, सांगून ठेवत्या. संसाराच्या आड बाहेरची कामं येऊन द्यायची नाही ती. कोण बोलतय बघा? जिला बाहेरचं सोडा, घरातली कामं बी जमानात. सुनंदे, तुझ्या ह्या चिचकुळ्या तोंडाच्या पोरीला आज गुढीपाडव्याचं वाईज गोड बोलायला लाव. कशात चुरू बोलत्या त्या बघ. अगं तुमचा बाग गेला ना तेव्हा माझा संसार सांभाळता सांभाळता तुम्हाला सांभाळलंय मी. ही आत्या नसती ना तर तुम्ही माया लेकी अशाच राहिल्या असत्या. तुम्हाला पोटच्या लिकी सारखं सांभाळलंय मी. आणि ह्याच कशा बोलत्या त्या बघा. आज तोंड उचलून बघा जरा, बघा. सुनंदे, आज गुढी पाडव्याचा कडुलिंबाचा पाला असा चोळून का नाही वाईट चर तुझ्या या लेकीला, म्हणजे कडवटपणा कमी होईल जरा. मम्मी, कडवटपणा हाय कुठे तिच्यात? साखरेच्या घाटीवानी गोड आहे ती. होय ना? मग तुला बी चारती वाईच. वंस, हो जरा शांत होता का तुम्ही? अहो सणासुदीलाचं भांडण करून उगाच लोकांना चर्चेला कारण द्यायचं व्हय? होय, चला लवकर आटपून घेऊ. तिथं स्टेशनात बी जायचंय. ठेसनात ठेसनात बिसनात काय नाही, आज सुट्टी घ्यायची. आत्या आज सुट्टी नाही जमायची बघ. अगं पोलिसांनी सणवार नसतात, जबाबदारी असते फक्त. चला लवकर गुढी उभारू, पूजा करून घे. हे काय आता काय करावंच लागणार. डीजे आवर बाबा पटापटा. नाही तुझ्या होणाऱ्या बायकोला मॅडम असनी, कॉन्स्टेबल मॅडम असनी उशीर होतोय र. ठेसनातले जबाबदाऱ्या पार पाडाय जायचंय ना त्यासनी. चला लवकर.
सेल्फी काढूया. या पप्पा पाहिजे होते ना. हा आला का चांगला. वय वय मंजू जा आता, नाहीतर बया हाफ डे लागला का नाही तर पगार कट करतील. जा जा लवकर. मम्मी हो भूक लाग. या मंजू, आज का नाही नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. तुझ्यासाठी हे नवीन वर्ष लई म्हणजे लई भारी असू देत. तुम्ही दोघी जवळ माझ्यासोबत आहे ना, तर माझं सगळं भारीच होणार. आई, काहीच काळजी करू नकोस, सगळं बरोबर होईल. तुम्हाला दोघींना पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. वय तुला पण. आई येऊ का? काय करायचं मग आता. तेच की. अगं मंजू आल्याशिवाय काय बी व्हायचं नाही बघ आता. हाय कुठं ती? फोन करून बघा की कुठवर आली ते. अहो लावला होता फोन, उचलला नाही तिनं. अहो तिच्या घरी पण सणाची तयारी सुरू असेल. थांबा की येईल मंजू. आले आली का? सगळं सामान घेऊन आलंय, काहीच काळजी करू नका. हे घे, फुलं पण आणले आणि रांगोळी पण आणली. बेस्ट. चाली ग माझी माहिती. हे बघा घरचं सगळं आवरून हिथं आली आहे तयारी. कारण हे बी माझं घरच आहे ना गोलप काका. बर चला आता तयारीला लागू. गुढी उभारायची आहे ना. हो हो चला आवर. चला चला. भारती मॅडम बोल द्या. असं करा की. काय ग म्हणजे इथे बघ. पोच तर दे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. एक मस्त नंबर. आलाय. हे असं अपडेट मॅडम. पाहिजे. अहो तुम्ही इथं. अहो कालच सल्ला दिलेला ना तुम्ही आम्हाला की रीतसर तक्रार करा म्हणून त्या बाईची, तीच करायला आलीये मी. चला FIR नोंदून घ्या माझी. हो या आत्या. हो या बस. हे बघा, तुम्ही एकदम बरोबर काम केले. तुम्ही तक्रार नोंदवली की आम्ही बरोबर त्या बाईला आणि तिच्या टोळीला अद्दल घडू. हो घडवाच. बरं आता सांगा, तक्रार कुणाबद्दल नोंदवायची? नाव काय त्या बाईचं? माया सुर्वे. तिच्या त्या टोळीतली सर्व मुले तिला मम्मी साहेब म्हणत होती. मम्मी साहेब? सत्या दादाची आई? करीना सनवार. माझ्या पप्पाला. तू माझ्या पप्पाला परत जर काही बोलला ना जायद्या. काय बोललो मी तुझ्या पप्पाला? सारखं बोलत काय असतो सुद्धा मी तू. बोललो ना तुझं? कधी बोललो? आम्ही ऐकून काय तरी संबंध बोलत आहे बघ. एक गप्पा दोघं पण. उगा सणासुदीचं एकमेकाच्या डोक्यावर नका बसू. लहान आहेत रे तुम्ही. आवरा पटपट. मम्मी, अगं तू होम मिनिस्टर आहे घरातली. तू उभा कर आज गुढी. जयदीप, अरे दरवर्षी आम्हीच गुढी उभी करतोय. या वर्षी तुम्ही करा. चला या दोघं.
वय वय चालतंय. चल चल. बर आणि ती टोपी घाल आधी. इधर काठी. देवा, आज माझ्यावर लई मोठी जबाबदारी आहे. मम्मी साहेबांना अटक करायची. बिनकामाची नेबळाट वाघमारे असं रोजच ऐकते, पण आज ताकद ते देवा, हे काम तेवढं चोख पार पडू दे. माझ्याकडून माझ्या वर्दीचा आब राखला जाऊ दे. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, आज कामगिरी फत्ते झालीच पाहिजे. हर हर महादेव. गोलब काका, भारती मावशी, चला. मम्मी साहेब, ही बघा, हिची डिग्री आर्ट्स मध्ये आहे आणि हिच्या बापाची शेती बी आहे ढिगानं. ऐ सवे, डिग्री काय करायची? राजकारणात इंटरेस्ट आहे का तिला? थांब, मी धावते पोरगी. ही बघा मम्मी साहेब, हिला पॉलिटिक्सच्या गप्पा हाणायला आवडते बर का, आणि शिकले बी. अगं पण नाक लई छोट आहे की हिचं. असू दे की मग, मोठं काय करायचंय तुझ्या मध्ये मध्ये खुपसायला? अगं एक कवे, शिकलेले पोरी मम्मी साहेबांनी जो म्हणलं पाहिजे ना, नाहीतर उगा मम्मी साहेबांच्या डोक्यावर मेरा वाटायला बसल्या तर. दोघी गप्प बसता का आता? दोन्ही काना जाऊन बसा आता. आपलं बडबड बडबड बडबड. माझ्या पोराचं मला काही ठरवू द्याल का नाही? मम्मी साहेब, मी काय म्हणते, माझ्या पप्पांच्या बघण्यात एक पोरगी आहे, म्हणजे सत्य भाऊजींना शोभेल अशीच आहे. काय काय? वय वय. नका तुमच्याकडची पोरगी, एक आहे तीच बस. हा राहिलं नका तर नका. भारती मावशी, गोलब काका, मला नाही जमायचंय.
एकतर त्या बाईबरोबर असलेली जन्माची दुश्मनी मी जाहीर माफी मागून संपून टाकली. त्यात आता पुण्यांदा हा त्रास नको. लई तिडीक डोक्याची बाई आहे होती. अगं मंजू, दुसरी एखादी केस असती तरी ठीक होतं, पण स्वतः कमिशनरच्या बहिणीने तक्रार केली. होय, आता त्यांना अटक केल्या बिगर आपण नाही जाऊ शकत. आणि अगं बाईच्या जन्माला आल्यावर अशी माघार घेऊ नये मंजू. मग भारती मावशी तुम्ही करा की अटक. माझा 36चा आकडा आहे समध्या फॅमिली बरोबर. मी समजू शकते मंजू. अगं पण जाधव साहेबांनी तुला अटक करायला सांगितली, त्यात आम्ही काय बी करू शकत नाही. हे बघ, आम्ही आलोय ना तुझ्या सोबत. आता मागचा पुढचा विचार न करता सरळ अटक करून टाक. कुणी आहे का घरात? ए सपने, बघ की कोण आलंय बाहेर. बघती. कोण पाहिजे? सत्या भाऊजी का? नाही, मम्मी साहेब हव्यात. आयो, मम्मी बोलावती. मम्मी साहेब, पोलीस आलेत, बोलवतात तुम्हाला. तू तू कशी काही इथं? आणि तुझं पोलीस स्टेशन असल्यासारखी कशी घुसलीस घरात? बाहेर बोर्ड दिसला नाही का? माया सदन माझं घर आहे. परमिशन घेतल्या बगर कशी काय घुसतीस ग माझ्या घरात? जा, परमिशन घेऊन पुन्हा एंट्री मार.